न्यूज 24 शिवनेरी. ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकरी आणि कंत्राटदारांनी तब्बल 1,22,45,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 5 आरोपींपैकी 2 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील शेतकरी विजय बाळासाहेब घोडके यांनी ऊस तोडणीसाठी मजुरांची गरज होती म्हणून यावेळी आरोपी मुकादमांनी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर RTGS आणि धनादेशाद्वारे लाखो रुपयांची आगाऊ रक्कम घेतली. मात्र पैसे घेतल्यानंतर मजूर न पाठवता आरोपी फरार झाले. तपासादरम्यान हा प्रकार केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित नसून अनेक शेतकरी आणि कंत्राटदारांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व फसवणुकीची एकूण रक्कम तब्बल 1,22,45,00,000 रुपयापर्यंत पोहोचली आहे. आळेफाटा पोलिसांनी ज्ञानदेव तेजराव वाघ आणि जगन्नाथ रेवणनाथ जायभाई या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पणाळकर करत आहेत. ऊसतोडणी हंगामात मजुरांच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीपासून शेतकरी आणि कंत्राटदारांनी सावध राहावे. तसेच कोणाची फसवणूक झाली असल्यास तात्काळ आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तुमचं काय नाव? माणूस स्वप्न तुमचं? सरपंच मंगरुळ. तुमचं? आज जो एका ठेकेदाराकडून बऱ्याच शेतकऱ्यांचा फसवणूक झालेली आहे, तर नक्की काय प्रकार आहे तो? काय झाले ते मुकदम लोक आलेली तर ते म्हणले लेबर आम्हाला विघ्नार साहेबांनी सांगितलं व लेबर देणारी माणसं आहे ते सगळं मुकदम आहे. त्याचं नाव ज्ञानेश्वर तेजराव वाघ, ज्ञानदेव तेजराव वाघ असा माणूस होता मुकदम. तो आम्हाला भेटला. आम्ही सगळेजण तिथं होतो. कॅबिनमध्ये आम्ही बसतो. मग तिच्या सगळं चर्चा झाली कशी कशी म्हणजे कोयता कसा काय आज कोयता असतो 1 खटारा गाडी आणि 3 लोक त्याच्यावर किती पैसे तर 1,30,000 रुपयांनी असं व्यवहार ते संघ ठरलेला आहे. आणि आम्ही 10 लोकांनी ते संघ व्यवहार केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर 5 जण होते. राजूबाबा चव्हाण त्याच्याबरोबर त्याचं नाव जायभाई रेवणनाथ जायभाई अशी सगळी ती 6 साखळी. आणि मग त्यांच्या सगळं व्यवहार ठरलेला आहे. मग त्यांना आम्ही 1,22,45,00,000 रुपये असं त्यांना दिलेलं आहे कारखान्यातून. आणि तो लेबर देतो म्हणले. शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं लेबर देतो म्हणून. आणि दिवाळी झाल्यानंतर आम्ही लेबर आणायला गाड्या घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी. तिथं आम्ही गाड्या घेऊन गेलो होतो. तर नंतर त्यांचा फोन दरवाजे बंद होता, फोन बिन बंद झाले होते. मग त्यानंतर मग आम्ही इकडे बाकी लोकांना माहिती दिली. आमची बाकी लोक त्या ठिकाणी सगळे आली पण ते कुलूप लावून फरार होते. आम्ही त्यानंतर बरेचसे त्याचा पाठपुरावा केला पण ते आम्हाला काही भेटलं नाही. मग आम्ही आता पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लीट केली. त्यानंतर तुमची फसवणूक झाली, तुमच्या कसं लक्ष झालंय? फोन बंद झाली. आजूबाजूचे लोक म्हणले फोनच बंद. लोकांना फसवली 10 जणांची टोळी लोकांना फसवी द्या. कसं काय जीव दिला. त्यानंतर आम्हाला सगळं कळालं. मग आम्हाला नंतर मग आम्ही त्यानंतर 2 महिने त्याची वाट त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते आम्हाला भेटलेच नाही. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला इथं आळाफाटा पोलीस स्टेशनला कंप्लीट दिली. मग त्यांच्या गुन्हा दाखल झाला. आता मग का गुन्हा दाखल दिल्यानंतर मग त्यांना पन्हाळकर त्यांच्याकडे तपास होता. त्यांना घेऊन मग आम्ही त्यांना कालला त्यांना अटक झाली जुन्नरला. जशी तुमची फसवणूक झाली असून अशी शेतकऱ्यांची अजून फसवणूक झालेली आहे का असं काय वाटतं? आता उघडकीस झालेली त्यांची टोळीची अशी लई लोकांना फसवलेली बरेच कारखाने आहे. आता तुम्ही कोणत्या कारखान्यासाठी काम करत आहात? विघ्नसाठी. तर इतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये तुम्ही काय सांगा इतर शेतकऱ्यांना? आता सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनी अख्ख्या चौकडे हे नाव प्रख्यात झालं पाहिजे. असं माणूस फसवणूक नाही झाली पाहिजे.
गोरगरिबी आज कष्ट करताय शेती. असं काय तुम्ही- व्याजाने पैसे काढले, व्याजाने पैसे काढून भरले लोकांना दिलेले पैसे त्यांना. आता शेजारी आता मगाशी 2 तासापूर्वी शिंगे पारगावचे एक जण ते सहज फोन विचारते आवताना माझं जर किती 2014 त्याला गांडा टाकल्या 10 लाख. आता ज्यांची फसवणूक झाली आतापर्यंत त्यांना काय सांगाल तुम्ही? हा म्हणजे मग प्रत्येकाने सावध राहून बुवा त्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने. आणि त्याला पकडलंय आता त्याला पकड आता सध्या देव जेलमध्ये कुठं टिपी जुन्नर. ज्या लोकांना फसवले ना त्यांनी आळाफाटा पोलीस स्टेशन संपर्क साधला पाहिजे. आता ते आरोपी आता सध्या आळाफाट्याच्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे, जुन्नरला. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जर संपर्क साधला त्याचा निश्चित म्हणजे सगळ्यांना पैसे निघण्याचा फायदा होईल.